छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील नायतळे या ठिकाणी आपण पाहू शकतात का रस्ता रोको आंदोलन सुरू झालेलं आहे। त्या ठिकाणी श्री मतोबा महाराज देवस्थानमध्ये 3 डिसेंबर रोजी 2 चांदीच्या 3 किलोच्या मूर्त्या आणि दानपेटीतून रोख रक्कम अशी या ठिकाणी चोरी झालेली आहे। त्या प्रकरणी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि भाविक जे तर ते संतप्त झालेले आहेत। त्यांनी तब्बल 1 तासापासून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे या ठिकाणी पाहू शकतात का मोठ्या प्रमाणामध्ये जे तर ते भाविक आणि ते या ठिकाणी रस्त्यावर असल्यामुळे या ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तुमची एकूण काय मागणी काय सांगाल? लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मतोबा महाराज देवस्थान येथे गेल्या 3 तारखेला मतोबा मंदिरातून चोरी झाली। 3.5-4 किलोच्या चांदीच्या मूर्ती व दानपेटी याची चोरी झाली आणि काही दिवसावरच म्हणजे 1 महिन्यावरच यात्रा असल्यामुळं याला ही चोरी झाली। म्हणून जे भाविक आहे आणि गावातील जे लोक आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्या दिवसापासून 4-5 दिवस झाले प्रशासनाकडून कुठलाही अशी ठोक अशी कारवाई झाली नाही। रस्ता रोको करण्याचं कारण असं की प्रशासनाने कुठली ठोक असं हे केलं नाही। त्यामुळं आम्ही सर्व भाविक व गावातील सर्व यांनी आज प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज रस्ता रोको करायचा आहे असा हा ग्रामस्थांच्या वतीनं आज हा 1-1.5 तासापासून रस्ता रोको चालू आहे। या ठिकाणी ग्रामस्थ आणि भाविकांकडून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, चोरांचा तपास लागत नाही, तोपर्यंत आम्ही रस्ता रोको मागे घेणार नसल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।